प्रभात पर्व चॅनल हे वर्षभर उत्तम दर्जाच्या बातम्या देणारे एक मनुष्याला तिसरा डोळा जे म्हटला जातोय ते साधन आज बनलेलं आहे। आणि खूप आनंदाची गोष्ट आहे का आज जे पनवेल तालुक्यातल्या जे ग्रामीण भागातला अन्याय होणारा जो न्याय देण्यासाठी आज प्रभात पर्व चॅनल हा पुढे येत आहे। आणि विशेष म्हणायचं म्हणजे मी माझ्या जीवनातले 2 अनुभव सांगतो वर्षभरातले। ज्यावेळी तलोजा MIDC मध्ये केमिकलमध्ये ज्यावेळी 2 एक्सपायर झालेली माणसं होती, म्हणजे ते माणसं म्हणजे कोण होती, UP बिहारची लोक होती आणि त्याला पत्रकार चॅनलवाला कोणीही त्यावेळी पुढाकार घेतला नाही। मी सहज एक प्रभात पर्व चॅनलला फोन लावलं आणि इमिजिएटली त्यावेळी ते पनवेल म्युन्सिपाल्टीच्या तिथे आले आणि तिथे त्यावेळी ते विषय असा धरून पकडला। त्यामुळे आज तलोजा MIDCतल्या पोलीस स्टेशनला सुद्धा तो गुन्हा दाखल करण्यात मिळाला। म्हणजे त्या समाजाला त्या कामगाराला न्याय मिळण्याचं काम एक प्रभाव चॅनलने मिळालं। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज तलोजा MIDC मध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पग्रस्तांमध्ये पूर्वी नियम ठरलं होतं, माननीय माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांनी ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांची जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीमध्ये जे सप्लाय असेल ते सप्लाय त्या कंपनीमध्ये येणाऱ्या जनतेला मिळेल अशी त्यावेळी करार ठरलं होतं। परंतु आज तलोजा MIDC मध्ये काही तोंडऱ्यामध्ये जी कंपनी आली त्या कंपनीमध्ये 50% शेतकऱ्यांना दिले आणि 50% बाकीच्या शेतकऱ्यांना दिलेलं नाही। त्यासाठी अमरण उपोषण शेतकरी घेतले आणि त्या अमरण उपोषणावर जो वाचा फोडण्याचं काम हा प्रभात पर्व चॅनलने केलं आणि आज त्यांना सुद्धा न्याय मिळाला। म्हणजे अशा पद्धतीने कोणतीही राजकीय पक्ष न पकडता फक्त समाजाला न्याय मिळेल हा उद्देश त्यांनी पकडलेला आहे। ग्रामीण भागातले माझा खेळाडू कसा पुढे जाईल, त्याचा दर्जेदार खेळ कसा आहे हे दाखवण्याचं सुद्धा काम करतोय। दुसरी गोष्ट प्रदूषण बद्दलचा विषय असू दे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उचलण्याचं काम सुद्धा प्रभात पर्व चॅनल उचलतो। मला आनंद वाटतोय का आज माझ्या भागामधला जो चॅनल आज एवढ्या पुढे येतोय आणि आज आमच्यासारख्या जे अन्याय होणारे जे लोक आहेत त्यांचा न्याय देण्यासाठी आज पुढे येतो। त्याबद्दल मी त्यांना वर्षभरच्या शुभेच्छा देतो आणि याच्यापुढे अशीच त्यांची भरभराटी होत, उत्पत्ती होत आणि चांगल्या दर्जाचा चॅनल होत हीच अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।